नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुमच्याकडे धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. ही बातमी काय आहे जाणून घेण्यासाठी अगोदर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. नंतर आपण याबाबत बोलू. केवायसी नंतर लाभार्थी संख्येमध्ये मोठी घट झालेली आहे. 2,47,00,000 1,76,00,000 ही संख्या आलेली आहे. आता केवायसी साठी मुदतवाढ मिळणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे बहिणींनो, आजच तुमची केवायसी पूर्ण करा असं आवाहन केलं जातंय. योजनेसाठीची केवायसीतील दुरुस्ती करण्याची मुदत 31 मार्च रोजी संपत आहे आणि या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली असून केवायसी नंतर ही संख्या 1,76,00,000 आलेली आहे. योजनेच्या सुरुवातीला 2,47,00,000 लाभार्थ्यांची असलेली ही संख्या आता घटत चाललेली आहे आणि आता ती जवळपास 1,76,00,000 आलेली आहे. म्हणजेच 71,00,000 महिला या योजनेमधून बाद होणार आहेत. मंगळवारी या केवायसीच्या दुरुस्तीचा अखेरचा दिवस आहे. तर महिलांनो, संपूर्ण व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे. तर हा जो आकडा हा खूप मोठा आहे. म्हणजे जवळपास 71,00,000 महिला या ठिकाणी अपात्र करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे फक्त 2.25 महिला आता या ठिकाणी पात्र करण्यात आलेल्या माझी लाडकी बहीण या योजनेसाठी. तर आता जर तुम्ही आपली केवायसी केली नसेल तर आज आपली केवायसी पूर्ण करून घ्या. आजची शेवटची संधी आहे. जर तुम्ही आपली आज केवायसी केली नाही या ठिकाणी आता अपात्र होणार आहे. म्हणून आज सर्व ज्यांनी आपली केवायसी केली नसेल लवकर आपली आज केवायसी करून घ्या. आजची शेवटची तारीख आहे आणि प्रत्येकानेच आपली केवायसी होते की नाही होत हे पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं. कारण आज जर तुमची केवायसी झाली नाही तर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी संधी मिळणार नाही महिलांना. म्हणून आज प्रत्येक महिलांनी आपली केवायसी चेक करून घ्यायची. ज्यांना आतापर्यंत आपले हप्ते आले नाही, त्यांना डिसेंबरचा हप्ता आला नसेल, जानेवारीचा हप्ता आला नसेल, फेब्रुवारीचा हप्ता आला नसेल, त्यांनी आपली केवायसी एकदा चेक करून घ्यायची होते की नाही होत. तर ठीक आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा. जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.